ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सुशील गजवानी यांनी भारत-पाकिस्तान फाळणीनंतर कोल्हापुरात वसलेल्या सिंधी बांधवांच्या वस्तीवर आधारित सनराइज ओव्हर वळिवडे हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक भारताच्या फाळणीवर आधारित इंग्रजी साहित्यातील एक मोठी पोकळी भरून काढणारं आहे. विशेषतः सिंध प्रदेश पूर्णपणे पाकिस्तानकडे गेल्यानंतर घरदार गमावलेल्या हिंदू सिंधींच्या पुनर्वसनासाठी केलेल्या संघर्षाचे हृदयद्रावक कथन या पुस्तकात करण्यात आले, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार शशी गजवानी यांनी दिली. फाळणीसारख्या चुकीच्या राजकीय निर्णयांचे दूरगामी परिणाम लाखो सिंधी बांधवांना कसे भोगावे लागले, विभाजनानंतर सिंधी निर्वाचित आणि त्यांच्या प्रिय मायभूमी सिंधू भूमीचं झालेलं नुकसान, त्यांच्या वेदना, विस्थापनाचे सत्य हे या पुस्तकांमध्ये अत्यंत प्रभावीपणे उलगडत गेले. हे पुस्तक कोल्हापूरमधील वळिवडे इथल्या गांधीनगर निर्वासित छावणीवर आधारित आहे. या पुस्तकाची कथा हृदयद्रावक आणि दुःखाची आणि विनाशाची, ज्याला सामोरं जाताना सध्या सामान्य लोकांनी विलक्षण धैर्य, जिद्द आणि लवचिकता यात मांडण्यात आली आहे. सुशील गजवानी यांचं सनराइज ओव्हर वळिवडे हे पुस्तक एक तीव्र आणि अंतःकरणाला हादरवून टाकणारं वास्तव उघडं करणारी असल्याचे शशी गजवानी यांनी सांगितलं. यावेळी पुस्तकाचे लेखक सुशील गजवानी यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली. पुणे इथल्या ब्लॅक अँड व्हाईट फाउंटन या प्रकाशननं हे पुस्तक प्रकाशित केलंय. या पुस्तकाची फाळणीवरील एक दस्तऐवज म्हणून नोंद होईल, असा विश्वास लेखक सुशील गजवानी यांनी व्यक्त केलाय.